थोड्याच वेळामध्ये इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी इंडिया आघाडीमधले काही महत्त्वाचे नेते जे आहेत ते पोहोचलेले दिसतात। संजय राऊत या बैठकीसाठी उपस्थित राहतील। त्यासोबतच जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख हे तिघे जण सध्या बैठकीला पोहोचलेले आहेत। महाराष्ट्रातील इंडिया आघाडीच्या नेत्यांची ही महत्त्वाची बैठक होणार आहे। मात्र या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर मात्र गैरहजर असतील। वंचितकडून महाविकास आघाडीच्या बैठकीला धैर्यवान फुंडकर हे उपस्थित राहतील। त्यामुळे महाराष्ट्रामधल्या इंडिया आघाडीच्या नेत्यांची ही महत्त्वाची बैठक आहे। ट्रायडंटमध्ये ही महत्त्वाची बैठक होती आहे। तर थोड्याच वेळामध्ये या इंडिया आघाडीच्या बैठकीला सुरुवात होणार आहे। मुंबईमध्ये ही बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये महत्त्वाची खलबतं होतील। येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्याच्या जागा वाटपांचा जो मुद्दा आहे तो गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे। जागा वाटपाच्या संदर्भात चर्चा केली जाईल, वाटाघाटी केल्या जातील, कोणाला कोणत्या लोकसभेच्या जागा द्यायच्या या सगळ्याविषयी चर्चा होईल। वंचित बहुजन आघाडीचं आणि इंडिया आघाडीचं या दोघांमधला जो समन्वय आहे किंवा वंचित बहुजन आघाडीला घ्यायचं का इंडिया आघाडीमध्ये या सगळ्याच संदर्भामध्ये एकूणच चर्चा केली जाईल। मात्र प्रकाश आंबेडकर हे गैरहजर राहणार असल्याचं कळतंय। याविषयी बोलूयात। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। ओम, काय अधिकचे अपडेट्स मिळतात या बैठकीचे? थोड्याच वेळात बैठक सुरू होणार आहे। संजय राऊत वगैरे असलेले काही नेते आहेत, 2-3 नेते हे पोहोचल्याचं कळतंय। निश्चित जसं तू म्हणालीस की महाविकास आघाडीची आणि वंचित बहुजन आघाडीची आज बैठक होते। वंचित आघाडीला महाविकास आघाडीच्या वतीनं हे निमंत्रण देण्यात आलं होतं बैठकीच्या बाबत। मागची जी बैठक वंचित महाविकास आघाडीची झाली होती त्या बैठकीमध्ये वंचित आघाडीला निमंत्रण देण्यात आलं नाही आलं यावरून काही आरोप प्रत्यारोप वादविवाद झाले होते। मात्र पहिल्यांदा वंचितच्या वतीनं एक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहतील। प्रकाश आंबेडकर स्वतः या बैठकीला उपस्थित राहणार नाहीये। ज्या पद्धतीने वंचित अटॅकिंग मोडमध्ये पहिल्यापासून दिसते, जागा वाटपाचा मुद्दा असेल किंवा इतर महत्वाचे मुद्दे असतील, आम्ही ठाकरे गटासोबत युती केलेली आहे, ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती केलेली आहे। त्यामुळे जरी आम्हाला आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये घेतलं नाही तरी आम्ही ठाकरेंसोबत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करून लोकसभेची निवडणूक लढू, अशा प्रकारची जाहीरपणे स्टेटमेंट वंचितकडनं देण्यात आली होती। या सगळ्या राजकीय घडामोडींच्या नंतर आज वंचित पहिल्यांदा महाविकास आघाडीच्या आणि पर्यायाने इंडिया आघाडीच्या बैठकीत सहभागी होते। इंडिया आघाडीची दारं वंचितसाठी खुली आहेत की नाही यावरही या बैठकीमध्ये खल होऊ शकतो। त्यामुळे आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरेल। काही वेळामध्ये ही बैठक सुरू होईल। काही महत्वाची नेते मंडळी संजय राऊत, जितेंद्र आव्हाड यांसह अनेक महत्वाची नेते मंडळी इथे दाखल होऊ लागलेत। काही वेळानंतर ही बैठक सुरू होईल आणि तेव्हा नंतर बैठकीमध्ये काय होतं हे पाहणं आपल्यासाठी महत्वाचं ठरू शकतं। कारण वंचित सोबतच महाराष्ट्रात जरी आपण वंचितचा विचार केला तरी इंडिया आघाडीतून प्रत्येक बैठकीनंतर एक एक महत्वाचा प्लेअर जो राष्ट्रीय पातळीवर महत्वाची भूमिका बजावू शकतो तो एक एक प्लेअर बाजूला पडतोय। आधी ममता बॅनर्जी असतील, मग नितीश कुमार असतील, त्यानंतर आम आदमी पार्टी असेल, ते सगळ्यांनीच प्रदेश निहाय आपापल्या भूमिका वेगळ्या असतील। मात्र दिल्लीमध्ये आम्ही सगळे एकत्र येऊ अशा प्रकारची विधानं केली होती। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारची समीकरणं होतात, वंचित वेगळ्या पद्धतीने लढतं की इंडिया आघाडीचा भाग बनून या सगळ्या मैदानात लढाईसाठी उतरतं हे पाहणं आपल्यासाठी महत्वाचं असणार आहे। अगदी ओम, मला याच प्रश्नावरती यायचंय कारण महाविकास आघाडीमध्ये जे काही घटक पक्ष आहेत म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्यावरती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे टीका करताना दिसतात। मात्र आजची जी बैठक होणार आहे तेथे स्वतः ते गैरहजर राहतील, मात्र वंचितचा एक व्यक्ती इथे पाठवला जाणार आहे प्रतिनिधित्व करण्यासाठी। निश्चित स्वरूपात जेव्हापासून वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युती झाली त्या युतीच्या नंतर प्रामुख्यानं एक घटक असा आहे जो आम्हाला महाविकास आघाडीमध्ये येण्यापासून रोखतोय। अशा प्रकारची अप्रत्यक्ष स्वरूपामध्ये नाव न घेता टीका प्रकाश आंबेडकरांनी सातत्याने केली होती। तो घटक नेमका कुठला हे आपण नव्याने सांगण्याची गरज नाही। अशा प्रकारे सातत्यानं जी टीका वंचितकडनं केली जात होती ती आजपर्यंत कायम होती। मात्र जेव्हा बैठकीचं निमंत्रण वंचितला देण्यात आलं तेव्हा कुठेतरी सकारात्मक पद्धतीने वंचितकडून या सगळ्या बाबत भूमिका घेतली जाते असं दिसतंय। आम्हाला 10 ते 12 जागा द्या अशा प्रकारची मागणी वंचितकडनं केली जाते अशी माहिती आपल्याला मिळाली। मात्र जी महाविकास आघाडीतली महत्वाची नेते मंडळी ती कुठेतरी 2 किंवा 4 यापेक्षा अधिक जागा देण्यासाठी वंचितला अनुकूल नाहीयेत असं आपल्याला कळतंय। त्यामुळे जरी आज बैठकीमध्ये हे दोन्ही घटक एकत्र येत असले तरी सुद्धा बैठकीमध्ये याबाबत काही चर्चा होणार का आणि जागा वाटपावरून या दोन
घटकांमध्ये वाद होणार की समन्वयाच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला जाणार हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. अगदी धन्यवाद हो या सगळ्या अपडेटसाठी. तर काँग्रेसच्या संदर्भामध्ये प्रकाश आंबेडकर यांनी एक महत्त्वाचं विधान केलंय. मुस्लिमांनी काँग्रेस सोबत जाऊ नये असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. काँग्रेस एकटी लढली तर अर्ध्या जागांवरती डिपॉझिट जप्त होईल असंही त्यांनी म्हटलंय. महाविकास आघाडीमध्ये एकमत नाहीये. 15 दिवसांमध्ये जागा वाटपाचा निर्णय झाला तरच ते वाचतील, अन्यथा महाविकास आघाडीचे हाल हे इंडिया आघाडीसारखे होतील असा दावा सुद्धा आंबेडकरांनी केलाय. इंडिया आघाडी बनली तेव्हाच तुटणार हे निश्चित झालं होतं असा टोला सुद्धा आंबेडकरांनी लगावलाय. मुसलमानों को इस बात जो है जज्बा तो रखना है, लेकिन साथ साथ दिमाग में सोच समझ के वोटिंग करना। अगर मुसलमान सोच समझ के वोटिंग करता है तो मैं मान के चलो महाराष्ट्र में से करीब करीब 40 सीटें बीजेपी के खिलाफ जाएगी, ये आप मानते हो। आप लोगों को सिर्फ देखना है कि किस पार्टी का वजूद उस पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी में बढ़ रहा है, और उसके साथ अगर आप जुड़ गए तो मान लो मोदी दोबारा प्राइम मिनिस्टर नहीं बनता है। एकनाथ शिंदे यांना प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा ऑफर दिलेली आहे. भाजपला सोडून शिंदेंनी आमच्या सोबत यावं असं प्रकाश आंबेडकर म्हणतायत. तर शिंदेंनी विचार करावा, ठाकरेही आमच्या सोबत आहेत असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय. माझी तर ऑफर आहे स्टँडिंग एकनाथ शिंदेना, बीजेपी सोडा आणि या आमच्या बरोबर. माहित नाही, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. उद्धव ठाकरे सुद्धा आमच्या बरोबरच आहेत. आम्ही कुठे नाही म्हटलेलं आहे. शिवसेना जी आहे ती त्यांना आमच्या बरोबर यायचं असेल तर आम्ही त्यांना वेलकम करतो. फक्त अट एवढीच आहे की बीजेपीची साथ सोडा.